आमचं लक्ष हे तुझ्याकडेच असावं. जगातील येथील कोणत्याही प्रलोभनांकडे देवबापा आम्ही न पाहता ख्रिस्त जो आमचं पूर्णत्व, ख्रिस्ताचा वधस्तंभ जे आमचं ध्येय, त्याच्याकडे पाहण्यासाठी देवा तुझी कृपा पुरव. गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण देवबापा ते तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात ही विनंती सादर केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. आपण इफिस्करास पत्रामध्ये आहोत प्रियांनो. बाय द वे, पुढच्या रविवारपासून आपल्याकडे ते पाहण्याचं आहे, तर प्रत्येकाने आपापली बॉटल आणत जावा, नाहीतर मग तिथं असं लावून तुम्हाला प्यावं लागेल. ते काही तसं प्यायला जाऊ नका, स्वतःची बॉटल सर्वांनी आणा. मी ते सांगायचं विसरलो. आणि ब्रदर वंदन, आपल्याला एक स्टीलचा ग्लास घ्यावा लागेल तिथं, 1 किंवा 2. तर ते बघा, ते कागदाचे ग्लास ठेवू नका त्या ठिकाणी, तर त्याची जराशी आठवण राहू दे. आपण प्रभूच्या वाचनाकडे जाऊया. इफिस्करास पत्रामध्ये आपण आहोत आणि प्रभुदेवापानं मागील आठवड्यामध्ये आपल्यावर कृपा केली आणि देवाचं वचन शिकण्यासाठी आपल्याला त्याची सहायता आणि मदत मिळाली, त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया. या इफिस्करास पत्रामध्ये आपण आहोत आणि दर आठवड्याला मी तुम्हाला त्याचा जो संदर्भ आहे तो मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की याचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट नेमका काय आहे, पहिला अध्याय काय सांगत आहे, दुसरा अध्याय काय सांगत आहे, तिसरा अध्याय काय सांगत आहे. तर आता जर तुम्ही पुन्हा एकदा त्या गोष्टींकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल की पॉल हे संपूर्णपणे जे पत्र लिहित आहे इफिसच्या लोकांना, इफिसचे लोक हे पहिला अध्याय पहिलं वचनच वाचल्यानंतर आपल्याला कळतं की इफिस्कराचे लोक जे आहेत त्यांना तो ज्यावेळेस बोलवतो, हाक मारतो, इफिसच्या लोकांना म्हणतो की इफिस येथील पवित्र जन, असं त्यांना तो बोलत आहे. तर ज्यावेळेस पवित्र जन असं बोलतो, होलीनेस जो आहे त्या होलीनेस विषयी तो त्यांना सांगतो की तुम्ही निवडलेले आहात, वेगळे केलेले आहात, यू आर गॉड्स पीपल, यू आर चोजन पीपल, असं त्यांना तो सांगतो. त्यामुळे सुरुवात करत असतानाच हे तो नमूद करतो की दिस इज फॉर अ चर्च. आणि चर्च कोणत्या तरी इफिसचं जे तारलेले आहे, ज्यांचं पवित्रीकरण झालेलं आहे अशा लोकांना. मग त्यांना तो आठवण करून देतो की तुमचं पवित्रीकरण झालेलं आहे, तुम्ही तारलेले आहात. तर तो त्यांना सांगतो की तुमची निवड कधी झालेली आहे. म्हणून पहिला अध्याय संपूर्णपणे आपल्याला दिसतो त्याच्या निवडीविषयी आहे. तुमची निवड पृथ्वीच्या स्थापने अगोदर झालेली आहे आणि हे गुज कुणाला माहित नव्हतं, देवानं आम्हाला ते प्रगट केलं, असं त्यांना तो सांगतो. अध्याय 2, अध्याय 3 इथं बघतो आपण की आता जर तुम्ही तारलेले आहात, तुम्ही निवडलेले आहात, तर तुम्ही कशा रीतीने आपली वागणूक करावी असं त्यांना तो सांगतो. अध्याय 4 त्यांना तो सांगतो की पवित्र आत्मा जर तुम्हाला मिळालेला आहे तर कोणत्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. आणि मग 6वा अध्याय 9 वचनापर्यंत, ओके, 6वा अध्याय 9 वचनापर्यंत तो सांगतो की पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही कसे रिस्पॉन्सिबल आहात आणि तुमची जबाबदारी कोणकोणती आहे. मग ती घरामध्ये, मग ती मंडळीमध्ये, ती कशा प्रकारची तुमची जबाबदारी आहे याची आठवण तो इफिसच्या लोकांना करून देतो. आता वचन 10 पासून पुढे जे मी दरवेळेस तुम्हाला आठवड्याला येऊन सांगत आहे की दिस इज अबाउट वॉर. तुम्ही तारलेले, निवडलेले, वेगळे केलेले लोक आहात, पवित्र आत्म्याच्या दृष्टिकोनातून जीवन जगत आहात, मंडळीमध्ये, घरामध्ये कसं जगावं हे ह्याच्याविषयी शिक्षण देतो. आता तो सांगतो की आता जगामध्ये जात असताना, जगामध्ये जात असताना तुम्हाला कसं जायचं आहे. अर्पण जाऊन बस लवकर. जगामध्ये जात असताना तुम्हाला कसं जायचं आहे, कशा प्रकारची तुमची वागणूक असली पाहिजे. घ्या त्याला जवळ लवकर. जगामध्ये तुम्ही वागणूक कशी असली पाहिजे, कशा रीतीनं तुम्ही जगामध्ये गेलं पाहिजे, कोणत्या प्रकारची तुमच्यामध्ये क्षमता हवी आहे, या संदर्भात तो बोलत आहे. आता सांगत आहे की तुम्ही शस्त्र सामुग्री धारण करा. शस्त्र सामुग्री म्हणजे नेमकं काय याविषयी शास्त्र काय म्हणतं बघा. मग आपण वचन वाचतो 10, 11, 12, 13, 14 आपण केलेला आहे आणि आता 15 पासून आज पुढे बघणार आहोत. पण मी 10 वचनापासून तुम्हाला सांगतो आणि मग सुरुवात तो अशी करतो, आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आणि एखादा व्यक्ती ज्यावेळेस आता शेवटी एवढंच सांगतो असं म्हटलो, याचा अर्थ काय आहे की ऑलरेडी मी तुला आता सगळं सांगितलेलं आहे.
लास्ट आहे बाबा, समजून घे, ऐकून घे. मला तुला हे सांगायचं आहे, शेवटी आता एवढंच सांगतो, जे काही सांगितलं त्याचा आता एंड करत आहे बाबा. मंडळी, जे काही मी तुम्हाला बोललो त्याचा एंड हा आहे की शेवटी आता इतकंच सांगतो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. पर्याय नाहीये प्रियांनो, सबळ होण्याशिवाय पर्याय नाहीये. का तर सैतानाच्या कुयुक्ती पुढे, आणि मी तुम्हाला सांगितलं कुयुक्ती म्हणजे नेमकं काय आहे. कोण आठवण करून देईल मला, कुयुक्ती म्हणजे काय बरं? इंग्लिश मधले वर्ड होता बघा तो, मी तो तुम्हाला सांगितलं. त्याची कुयुक्ती म्हणजे काय? काय होता? स्कॅम. काय होता इंग्लिश वर्ड तो? स्कॅम. आणि सैतान काय करतो? सैतान स्कॅम्स करतो. कुणा विरोधात? विश्वासणाऱ्या विरोधात. आणि त्या स्कॅम्स विषयी जपा. त्याच्या हे जे स्कॅम्स आहेत त्याच्याविषयी जपा. त्याच्या स्कॅम्स पुढे टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. भारतामध्ये सगळ्यात मोठा स्कॅम कधी झालेला माहिती आहे का तुम्हाला? मोठा स्कॅम सगळ्यात हल्ले सगळे ते लोक, काय होता? हलून गेले सगळे. नंतर तेलगी हलून गेले सगळे. सगळ्यात मोठा स्कॅम भारताचा हर्षद मेहता. अरे बापरे, किती मोठा स्कॅम. शेअर बाजार धडाधड उकळून टाकला या माणसाने. किती मोठा स्कॅम हा. पण त्या स्कॅम कडे बघितल्यानंतर कसं वाटायचं? वाव, लुभावणारा, किती छान. त्याच्या एका टिपकड हर्षद मेहताकडे कसे बघायचे लोक? एक तो बोलो ना भाई, कुछ तो बोलो. हर्षद मेहताना जर एखाद्या कंपनीमध्ये पैसा टाकला रे टाकला, झुंबड तिकडे पैसा टाकला. का बघायला कसं वाटायचं? लुभावणारा. सैतान काय करतो? स्कॅम्स. आणि जर तुम्ही शस्त्र सामुग्री धारण नाही केली, डेफिनेटली तुम्ही स्कॅम्स मध्ये पडणार. कारण का? मूळचा पापी स्वभाव आहे, तिकडे आकर्षित होणार. आणि त्याच्या या कुयुक्त्यांपुढे टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. आणि मग आपण पाहिलं की शस्त्रसामुग्री धारण करणं म्हणजे काय? कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नाही. ऍब्सोल्युटली. कुणाबरोबर युद्ध आहे? आपण दरवेळेस इंट्रोडक्शन मध्ये पाहत असतो की रक्तमांसाबरोबर नाही, तर सत्ता, अधिकार व अंधकारमय जगाचा अधिपती. तुमचा शत्रू सैतान हा तुम्हाला दिसत नाहीये, पण हे कसं आहे? सगळं लिगलाइज. सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचा अधिपती. अहो ख्रिस्ती विश्वासणारे तुम्ही, तुमचं युद्ध कुणाबरोबर आहे? हा स्कॅम्स घेऊन येत आहे. आणि जर तुम्ही शस्त्रसामुग्री धारण नाही केली, जर तुमच्या लेकरा बाळांनी शस्त्रसामुग्री धारण नाही केली, त्यात पडणार. ते डेफिनेटली पडणार. तुम्हाला पर्यायच नाहीये. कारण का? अहो समोर एवढं लुभावणार येत आहे, का नाही पडणार? कारण जग त्याच्या विळाख्यात आहे. सगळं जग सगळं आकर्षित व्हायला लागलं तिकडं. तुम्ही का नाही होणार? मग त्यासाठी म्हटलेलं तुम्ही शस्त्रसामुग्री धारण करा. कसली शस्त्रसामुग्री? तर बघा, आकाशातल्या दुरात्मा यांच्या बरोबर आहे. न दिसणारे हे लोक आहेत, पॉवरफुल, शक्तिशाली. म्हणजे एवढं कुयुक्त्या आहेत, एवढे स्कॅम आहेत की तुम्ही खिशात हात घालून शिट्टी मारत मी हँडल करू शकतो, नाही होणार. जो शत्रू आहे तो एवढा हलका नाहीये. टिकाव धरण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि मग असं म्हणतो तो की तुम्हाला वाईट दिवसात विरोध करायला, सर्व काही केल्यावर टिकून राहायला समर्थ असावे म्हणून देवाची शस्त्रसामुग्री. तिसऱ्या वेळेस तो 3 वचनामध्ये वारंवार म्हणतो शस्त्रसामुग्री घ्या, शस्त्रसामुग्री घ्या, शस्त्रसामुग्री घ्या. का? कारण हे एवढं कठीण आहे. शस्त्रसामुग्री शिवाय पर्याय नाहीये. मागच्या वेळेस संदेश तुम्हाला आठवतो? वाईट दिवस कधी आहेत? वाईट दिवस रोज, बरं, एव्हरी सेकंड ऑफ युअर लाईफ. वाईट दिवस एव्हरी सेकंड ऑफ युअर लाईफ. कधीपर्यंत? प्रभूचं येणं होऊपर्यंत. एव्हरी
सेकंड वाईट दिवस तेव्हापासून चालू झाले. ज्या वेळेस तुमचा जन्म आहे वाईट दिवसांना सुरुवात आहे. या जगामध्ये वाईट दिवस आहे आणि जर प्रतिकार करायचा आहे शस्त्रसामुग्री धारण करा. अहो ख्रिस्ती विश्वासणारे नाव आपण. पॉल असं सांगत आहे पवित्र जन निवडलेले वेगळे केलेले नाव तुम्ही. तुमची स्थापना कुठं झालेली आहे, तुमची निवड कुठं झालेली आहे, तुमची सुरुवात कुठं झालेली आहे. पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. मंडळीत कसं राहा, जगामध्ये राहत असताना आता कसं राहा, कारण युद्ध कसं आहे बघा. आणि आता तो सांगत आहे की एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, पुढं कसं राहायचं आता लक्षात द्या. तर पुढं असं सांगत आहे, यास्तव सत्याने आपले कंबर बांधून नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करून शांतीच्या सुवार्तेने बनलेली सिद्धतेच्या पादुका पायात घाला. आपण पाहिलेलं आहे की हे कसं आहे. आपण पाहिलेलं आहे की हे कसं आहे. कसं आहे तर आपल्याला दिसतं बघा. तो सांगत आहे, मी मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं की पॉल काय करत आहे. पॉल उदाहरण घेत आहे रोमन सोल्जरचं. आणि रोमन सोल्जर जो आहे, रोमन सैनिक जो आहे, त्याचं एक जे पेहराव आहे, त्याचं जे चिलखत आहे, त्याचं तो पूर्णपणे डिस्क्रिप्शन घेत आहे. आणि मग डिस्क्रिप्शन घेऊन मंडळीला समजावून सांगत आहे की तुम्ही एक सोल्जर जसा असतो कशा प्रकारे तुम्ही तयार होणं गरजेचं आहे जगामध्ये. आणि मग मागच्या रविवारी आपण पाहिलेलं होतं की त्याची सुरुवात कशी झालेली आहे. आणि तो काय म्हणत आहे की सत्यानं आपली कंबर कसा, जर वाईट दिवसात प्रतिकार करायचा आहे सत्यानं कंबर कसायला पाहिजे. आठवत तुम्हाला सत्य काय आहे. सत्य काय, देवाचं वचन. आणि देवाच्या वचनात राहणारा जो व्यक्ती आहे तो काय करतो, सत्यानं कंबर कसलेला, वाकलेला नाही, लूज पॅन्ट घातलेला नाही, सगळं काही लूज नाही. तो काय सत्य आहे म्हणजे तो कंबर कसलेला आहे. कारण त्याच्यावर आता त्याला काय चढवायचं आहे, त्याच्यावर त्याला चिलखत चढवायचं आहे. उरस्त्राण घाला. आणि ते मागच्या वेळेस मी तुम्हाला उरस्त्राण सांगितले कशा प्रकारचे असायचे उरस्त्राण. तर उरस्त्राण जे आहे ते अनेकदा जी हाडं आहेत त्या हाडांचं बनलेलं असायचं. किंवा आपण पाहिलं की एखादं मृत जनावर आहे, त्या मृत जनावराचं जे कातडं आहे त्या कातड्याचं बनवलेलं उरस्त्राण असायचं. आणि ते उरस्त्राण घाला. आपण पाहिलं की कंबर कसा, उरस्त्राण घाला आणि पादुका चढवा. शांतीच्या सुवार्तेनं असलेल्या पादुका चढवा. ह्या तीन ज्या गोष्टी आहेत, या तीन गोष्टी युद्धा अगोदर घालण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत. ऍक्च्युअल युद्धामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच्या अगोदर या गोष्टीसाठी तयार राहा. म्हणजे इनफॅक्ट वाईट दिवसात प्रतिकार करता यावा. म्हणजे झोपताना पण, उठताना पण, चालताना पण या तीन गोष्टी आपणा संवेद सदैव असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्या पादुकांविषयी बोलतो, माझी इच्छा होती की मी ते पोस्टर बनवावं, पण मला ते बनलं नाही. कारण त्या पादुका आहेत ना, त्या पादुका मला मिळाल्या नाहीत. रोमन सोल्जर जे यूज करायचे, ते यूज करत असताना ज्या पादुका, जे शूज घालायचे, ते शूज आपण युद्धामध्ये घालणारे शूज असं म्हणतो की ओके नॉर्मल शूज असतील, सेफ्टी शूज असतील, पण त्या शूजला खाली खिळे असायचे, नेल्स थोडे थोडे असायचे. यासाठी जेव्हा ते लढाईला जायचे तर लढाई करत असताना त्यांचे पाय जे आहेत, ऍक्च्युअल युद्धामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बंदूक वगैरे नव्हती त्यावेळेस, की बंदूक मारली मेला, बॉम्ब हात गोळा टाकला मेला. तर असं नाही. रोमन सोल्जर ज्यावेळेस करायचे त्यावेळेस ते ऍक्च्युअल युद्ध हाताने लढावायचं युद्ध असायचं, कुस्तीसारखं युद्ध असायचं. आणि त्यावेळेस त्या युद्धामध्ये टिकाव धरता यावं म्हणून ते लोक असे नेल्स वाल्या पादुका घालायचे. यासाठी ज्यावेळेस ते पादुका असेल त्यांचे पाय हलायला नकोत, घसरायला नकोत. जर तुम्ही आपल्या स्पोर्ट्स मध्ये बघितलं, विशेष करून आपला फुटबॉल असो, क्रिकेट असो, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे छोटे छोटे हे दिसतात. फुटबॉलमध्ये तर आपले स्टड्स असतात, त्याला खाली गोल गोल असतात, पण क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं त्याला थोडे थोडे खिळे असतात. यासाठी त्यांचा पाय घसरू नये, पळत असताना ते त्यांची ग्रिप चांगली बसावी. पण ज्यावेळेस हे ऍक्च्युअल युद्धाचं आहे, रोमन युद्धाचं, त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या पादुका असायच्या त्याच्यामध्ये ऍक्च्युअल खिळे असायचे. इनफॅक्ट त्याप्रमाणे पॉल म्हणत आहे की तुम्ही शांतीच्या सुवार्तेनं भरलेल्या पादुका पायी चढवा. या तीन ज्या गोष्टी आहेत त्या कंपल्सरी आहेत की ज्या असायलाच पाहिजेत. त्या नसल्या तर कसं होईल, कारण ह्या जगामध्ये जगत असताना तुम्हाला अशा प्रकारे घालणं आवश्यकच आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 6 ते 10 मध्ये याविषयी आपण थोडंसं डिस्क्रिप्शन बघतो. शांतीच्या सुवार्तेनं असलेल्या पादुका पायी चढवा. 5वा अध्याय आणि 6 ते 10. आपण दुर्बळ होतो, हीच सुवार्ता आहे. आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला.
नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या द्वारे समेट झाला असता, आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. ही शांतीची असणारी जी सुवार्ता आहे, ही सुवार्ता आपल्या पायी चढवा. याचा अर्थ बिलकुल हा नाहीये बरं का. अनेक लोक याचं डिस्क्रिप्शन असं करतात की शांतीची सुवार्तेनं भरलेल्या पादुका आपल्या पायी चढवा, म्हणजे तुम्ही आता वॉक करा आणि जाऊन सुवार्ता सांगा. ओके, काही जण या शास्त्र वचनाचं असं डिस्क्रिप्शन करतात आणि असं एक्सप्लेनेशन करून सांगतात की तुम्हाला शांतीच्या सुवार्तेने भरलेल्या पादुका पायी चढवायच्या आहेत आणि जाऊन सगळ्यांना सुवार्ता सांगायचे. नाही, जर तुम्ही याचा कॉन्टेक्स्ट बघितला तर ह्याचा कॉन्टेक्स्ट आहे वॉर. इट इज नॉट अबाउट प्रोक्लेमिंग, इट इज अबाउट वॉर. ही वॉर सिच्युएशन आहे आणि वॉर सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त व्हावी. एव्हरी टाइम यू शुड बी स्टेबल फॉर एनी काइंड ऑफ सिच्युएशन, एनी काइंड ऑफ फोर्स तुमच्यावर आदळेल, तुमच्यावर येईल, त्यावेळेस तुम्ही पडू नये, स्थिर राहावं. What will save you? Gospel will save you. सुवार्तेशिवाय पर्याय नाही. सुवार्ता तुम्हाला काय करेल? स्थिर करेल. सुवार्ता तुम्हाला अशी घट्ट पकडून ठेवेल. सुवार्ता तुम्हाला हलू देणार नाही. आपल्या प्रत्येक संदेशामध्ये चर्चा तुम्हाला सुवार्ता दिसेल. ख्रिस्ताने जी कृपा आपल्यावर केली ती दिसेल. कारण का? कारण सुवार्ता हे मूळ आहे ख्रिस्ती विश्वासाचं आणि सुवार्ता आपल्यापासून कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि पॉल म्हणतो की या युद्धामध्ये तुला जर स्थिर व्हायचंय, तुला हलायचं नाहीये, तर शांतीची ही सुवार्ता आहे, तिच्या पादुका पायी घाल. वॉर मध्ये टिकाव धरता येईल. मोठा फोर्स जरी आला तरी तू हलणार नाहीस. पण प्रियानो, तुम्हाला माहित आहे काय झालंय? सैतान धूर्त आहे. सैतान काय करतो? या सुवार्तेमध्ये गोष्टी मिक्स आउट करतो, भेळमिसळ. आणि ज्यावेळेस सुवार्तेमध्ये भेळमिसळ होते, सुवार्ता कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार सांगितलंय की पर्सिक्युशन आउटसाइड पेक्षा जे हार्म करत आहे ते पुलपिट वरून असणारं पर्सिक्युशन आहे, जे सुवार्तेला भेळमिसळ करत आहे आणि भेळमिसळ करून ते देण्यात येत आहे. यामुळे काय होतं? जी पादुका आहे ना ती कमकुवत, एकदा फोर्स आला धडाम पडून जाणार माणूस. आणि सुवार्ता काय? सुवार्ता बिलकुल ही आहे जी रोम 5:6 ते 10 मध्ये सांगितलं, जे एक्सप्लेन करण्यात आले. तीच सुवार्ता आहे की आपल्याला देवाच्या क्रोधापासून तरले जाण्यासाठी. मी वारंवार ही गोष्ट सांगत आहे. कालचा मेसेज आठवतो मी आपल्या चर्चमध्ये. कालचा आपला मेसेज काय होता? आठवतो तुम्हाला? आपला मेसेज काय होता कालचा कॉलेज प्रेयरचा? काय होता विषय? काय होता? प्रभूची प्रार्थना. त्यात काय शिकलो? हा, ढोंगी. इंग्लिश मध्ये वर्ड काय होता? डोंट बी लाईक हिपोक्राइट्स. डोंट बी लाईक हिपोक्राइट्स असा होता. नाही म्हणून हिपोक्राइट्स क्या बात कर रहे भाई? डोंट बी लाईक हिपोक्राइट्स. का बरं? कारण शांतीच्या ज्या पादुका आहेत त्या तुम्हाला स्थिर स्थावर ठेवतील. कारण प्रवाह फार मोठा आहे, खूप मोठा प्रवाह येतो. कशासारखा? ढोंगाचा. आणि त्याला काय होतं? अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. मंडळीला, मंडळीतील लोकांना, तरुणांना, तरुणींना काय करण्यात? अस्थिर. का बरं अस्थिर? कारण जर हे अस्थिर झाले तर ढासळतील. ज्या वेळेस एखादा प्रभाव येईल हे काय करतील? ढासळतील. म्हणून सुवार्तेलाच कमकुवत करण्याचा हा सैतानाचा प्लॅन आहे. आणि मग त्या प्लॅन मध्ये तो काय करतो? तो भेळमिसळ. भेळमिसळ कशी मी तुम्हाला सांगतो. ती झाली बरं का. मंडळीनं ह्याचा अनुभव केला पवित्र शास्त्रातील. कसं कसा केलेला आहे? गलती करास पत्र याचा पहिला अध्याय. गलती करास पत्र याचा पहिला अध्याय, याचं 6वं वचन.
गलती करास त्याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन. बर, वाचल कोण? हा हा. ओके, आता मला तुम्ही सांगा, हे वचन तुम्ही वाचलं? ओके, काल मी तुम्हाला एक वचन वाचायला शिकवलं. कसं वाचायचं असतं? हा, बरोबर, फिलिंग्स, ग्रामर. ओके, तुम्हाला इथे काय फिलिंग दिसतं, मग काय भाव दिसतो तुम्हाला या ठिकाणी? नाही, रागवला पण आहे, त्यामध्ये रागवण्याचा भाव आहे. अजून कोणता भाव दिसतो तुम्हाला? इंग्लिश मध्ये काय? आय एम ॲस्टॉनिश्ड असं लिहिलंय. ॲस्टॉनिश्ड. ओके ओके, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही वाचलं बरोबर आहे? ओके, कोणीतरी आता वाचा आश्चर्याच्या भावाने. कोण वाचेल? हा, ट्राय करा. हा हा, गुड गुड गुड, ट्राय चांगलं झालेलं आहे. गुड वन. हा, प्रेमानंद दादा तुम्ही, हा ट्राय. हा, वाचा बरं, तुम्ही कसं वाचणार? ओके, मागचं बेटर होतं, पहिलं वाला बेटर होतं. ओके, गुड वन, ठीक आहे. बरोबर. आता मी तुम्हाला हे का सांगत आहे, जेव्हा तुम्हाला भाव येईल. सी, पॉल ज्यावेळेस लिहित आहे ना, पॉलाला आश्चर्य वाटलंय बरं का. डिड यू गेट इट? पॉलाला काय झालंय? पॉलाला आश्चर्य वाटलंय. आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटलंय? मला आश्चर्य वाटते, म्हणजे तो लिटरली त्याचा भाव काय की मला एवढं आश्चर्य झालंय की ज्या प्रभूने तुम्हाला ख्रिस्त कृपेद्वारे पाचारण केलं त्याच्यापासून, म्हणजे हे कसं काय झालं, हे कसं असं शक्य आहे की ज्या प्रभूने तुम्हाला ख्रिस्त कृपेद्वारे पाचारण केलं, ज्यानं बोलवलं, त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर अन्य सुवार्तेकडे वळाला. मंडळी वळाली, साधी सुधी नाही, अहो मंडळी वळाली. कुठं? अन्य सुवार्तेकडे. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला समजतात. पहिली गोष्ट, पॉल ज्या मंडळीला सुवार्तेमध्ये चालवतो ती सुवार्ता, आणि एक नाव आहे दुसरं, त्याची आहे अन्य सुवार्ता. अन्य सुवार्ता म्हणजे काय? ह्याच्यापेक्षा निराळी, वेगळी. म्हणजे ही गोष्ट समजून घ्या, एक आहे सुवार्ता, एक आहे अन्य सुवार्ता. म्हणजे हे लक्षात घ्या बरं का, मंडळांमध्ये एक असते सुवार्ता, एक असते अन्य सुवार्ता. डिफरंट गॉस्पल, एक असतं गॉस्पल, एक असतं डिफरंट गॉस्पल. आणि हे मंडळांमध्ये पॉलापासून चालू आहे बरं का. आणि पॉल वॉर्न करतो, ओके तुम्ही लोक, तो म्हणतो एवढ्या लवकर अन्य सुवार्थेकडे वळाला, म्हणजे अन्य सुवार्थ आहे. बर, आता बघा, ती अन्य सुवार्थ आहे का? हो आहे. आणि त्या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे की शांतीची जी सुवार्थ आहे तिच्या पादुका तुम्ही पायी घाला, म्हणजे तुम्ही हलणार नाही. कितीही मोठं वादळ आलं तुम्ही हलणार नाही. म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला हलवणार नाही ह्या जगामध्ये, जर सुवार्थ तुमच्या बरोबर आहे. पण इथे एक गोंधळ काय आहे की हा धूर्त सैतान प्लॅन करत आहे. काय प्लॅन करत आहे? सुवार्थेमध्येच गोंधळ करा. आणि सुवार्थेमध्ये गोंधळ आपल्याला गलती करास पत्रात दिसतो. पॉल ॲस्टॉनिश्ड झालाय, मला आश्चर्य वाटतं. ओके डन. मला तुम्ही सांगा प्रियांनो की तुम्हाला आश्चर्य कधी कधी वाटतं? तुमच्या मम्माला कधी आश्चर्य वाटते तिथून काहीतरी बोलायला तुमचं नाव घेऊन? आद्विक जेव्हा सिरियसली अभ्यास करतो तेव्हा तिला आश्चर्य वाटतं. अद्वय जेव्हा 12वीचा सिरियसली अभ्यास करतो तेव्हा तिला आश्चर्य वाटतं. हा, लिटरली तसं एक्सप्रेस. कधी जर समजा तो टेबल घेऊन अभ्यास करायला बसला आणि ती बेडरूम मधून अशी बाहेर आली आणि तिनं बघितलं, ती मला मग
काय, अरे बघ बघ बघ, अभ्यास करतोय, स्वतःहून अभ्यास करतोय. मला पण तसं आश्चर्य वाटतं. मी पण ज्यावेळेस त्याला असं बघतो, अभ्यास करतो. कधी आमच्या फॅमिली ग्रुपवर तो काही गोष्टी माग, आता सध्या जे लहान मुलांचं चालू आहे तर त्याच्यामुळे तो मला ह्याचं सबस्क्रिप्शन पाहिजे असं बोलत असतो तो. तर आम्ही लगेच म्हणतो, ती ऑफिसमधून ठीक आहे, अभ्यासाचं काय, तिचा मेसेज असतो खाली. ते म्हणतो मी करतो, हे मला पहिला कार्य. ते संडे स्कूलच्या ह्याच्यामध्ये सगळं तेच चालू आहे. आम्ही म्हणतो काय चालू आहे, ते एक आश्चर्य. अजून तुम्हाला कुठलं आश्चर्य होतं? तुम्ही तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला कधी आश्चर्य होतं? कधी आश्चर्य होतं तुम्हाला, धक्का? ओके, हे गुड वन गुड वन गुड वन. हे काय माहिती आहे का तुम्हाला, आश्चर्य कधी होतं? आश्चर्य जेव्हा होतं जेव्हा एक्सपेक्ट काहीतरी आपण वेगळं करायला लागलो. ओके, म्हणजे माझ्या मनासारखं व्हावं, ओके, म्हणजे असं व्हायला पाहिजे, हे काय एक्सपेक्टेशन आहे. आणि त्या एक्सपेक्टेशनच्या ज्या वेळेस काही विरोधात होतं आश्चर्य, मग ते दुःखाचं आश्चर्य असतं. आनंदाचं आश्चर्य कधी होतं की एक्सपेक्टच नाही केलं, आपला आपण चाललोय मस्त, आणि अचानकपणे काहीतरी अशी अकस्मात गोष्ट घडली जी आपल्यासाठी आल्हाददायक आहे. वाव, आय नेव्हर इमॅजिन की असं काहीतरी होईल. पण जबरदस्त, एक्सपेक्टच नव्हतं केलं. हा आनंदाचा धक्का आहे. ज्याविषयी पॉल सांगत आहे ना, हे आश्चर्य जे आहे हे आपल्या प्लेझंट सरप्राईज सारखं नाही, हे त्याचं सरप्राईज वेगळं आहे बरं का. कारण ह्यानं काय केलंय, ह्यानं ही गोष्ट पेरलेली आहे, आणि जी पेरलेली गोष्ट आहे ना त्याचं एक्सपेक्टेशन काय आहे की ओके मी आता गहू पेरलेला आहे तर ह्यातून काय आला पाहिजे, गव्हाचं पीक यायला पाहिजे. वाव, मी येऊन ह्याची कापणी करायला पाहिजे. तर हे ठरलेलं आहे, याला पाणी चालू आहे, ह्याला खत चालू आहे, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन. आणि अचानक काय झालं की जे एक्सपेक्ट केलेलं आहे, अहो तांदूळ निघाला. अरे जो प्लॅन केला फसला हो, जे एक्सपेक्ट होतं ते नाही निघालो. इथं घोळ झालाय. घोळ काय झाला बघा, तो काय म्हणत आहे, परत आपण जाऊया. असं म्हटलेलं आहे गलती करासपत्र, मला आश्चर्य वाटते की तुम्ही ज्याने तुम्हाला ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले त्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्थीकडे वळा. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की कसं काय तुम्ही अन्य सुवार्थीकडे गेला. आता बघा, अन्य सुवार्थ म्हणजे काय, तुम्हाला ऐकायचं अन्य सुवार्थ म्हणजे काय? खूप सुंदर आहे बघा, ह्याचं डिस्क्रिप्शन इथं आहे बघा, असं लिहिलंय, ती दुसरी नाही. ओके, म्हणजे ती कुठली आहे? हा, म्हणजे कुठली आहे ती? म्हणजे ती पहिलीच आहे. ओके, म्हणजे ती काय आहे? पहिलीच आहे. ती दुसरी नाही म्हणजे ती कुठली आहे? ओके, मी जे तुम्हाला सांगितलं पॉल म्हणतो ती तीच आहे, ती दुसरी नाही. बारा पुढे बघा, बारा पुढे काय म्हटलंय, तरी पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. म्हणजे ती दुसरी नाही म्हणजे ती पहिली आहे, पण हिचा आउटकम काय आहे की तुम्ही काय होणार, घोटाळ्यात पडणार. काय पडणार तुम्ही? हा, घोटाळा म्हणजे काय? घोटाळ्यात पडणं म्हणजे स्कॅम आहे, घोटाळा पडणं म्हणजे घोटाळा झाला. बर, मी तुम्हाला सांगतो बरं का उदाहरण देऊन, पण पुढे वाचू दे मला. आता तो काय म्हणतो, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू किंवा स्वर्गातून येऊन देवदूत सांगू तरी तो उत्कृष्ट असो, उत्कृष्ट म्हणजे श्रापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली, जिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो उत्कृष्ट असो, म्हणजे तोही श्रापित असो. मी मनुष्याच्या मनाची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय? मी मनुष्य संतुष्ट कराव्यास पाहतो काय? मी अजून मनुष्य संतुष्ट कराव्यास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. तो म्हणतो की तुम्हाला काय होत आहे, घोटाळ्यात पाडणारे बहु लोक येत आहेत. काय करायला लागले ते लोक? घोटाळ्यात पाडतात. सुवार्ता कशी आहे? तारण देणारी,
आनंद देणारी, स्थिर करणारी. पण अन्य सुवार्ता काय येऊन काय करते? घोटाळ्यात पाडते. ती दुसरी आहे का? नाही. बर, आता मी तुम्हाला सांगतो की ती दुसरी नाही, पहिली कशी. हे उदाहरण ससाने सरांचं आहे बरं का. ते दरवेळेस शिक्षणामध्ये देतात आणि ज्या ज्या वेळेस हे शिकवतात ही गोष्ट, त्याच्या वेळेस हे ते उदाहरण देतात आणि ते मला खूप आवडतं. मी त्यांचं हे उदाहरण कॉपी केलं. ओके, तर ते उदाहरण असं आहे की एकदा एका घरामध्ये लग्न असतं आणि त्या लग्नाच्या वेळेस मुलीचं लग्न आहे आणि मग आई आणि जी घरातलं वडील आहे त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि त्यामुळे त्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की मुलीला लग्नाच्या वेळेस त्यांना काय द्यायचं आहे? काय देतात? सोनं, दागिने. आणि मग दागिने द्यायचे आहेत आणि म्हणून ते आपली जी काही शोधाशोध आहे, पैशाची जुळवाजुळव करत आहेत आणि त्यांनी जुळवलेले आहेत अराउंड 2 लाख रुपये त्यांनी जुळवलेले सोनं देण्यासाठी. पण ह्या नवरा बायकोंनी एक एस्टिमेट काढलं की मुलीचं लग्न करायचं आहे तर अराउंड तिला 2 लाख नाही तर एक 7 ते 8 लाख रुपयेपर्यंतचे दागिने आपण तिला करायला पाहिजे. त्यांच्याकडे 2 लाख रुपये. आणि मग कालांतरानं असं होतं की नवरा जो आहे तो नवरा कामाला जातो आणि अचानकपणे जी ती स्त्री घरी आहे, घरावर डोलबेल वाजते. ती जाते, दरवाजा खोलते तर त्या ठिकाणी बाहेर एक सेल्समॅन उभा असतो, त्याच्या हातामध्ये एक बॅग असते आणि ती दरवाजा उघडते आणि तो सेल्समॅन तिला म्हणतो की पहा, तुमच्या घराजवळच आमची एक कंपनी होती आणि तिथं आम्ही सोन्याचे दागिने बनवायचो. पण असं झालं की कालांतरानं बंद झाली ती कंपनी, तर आम्ही आमचे जे सोन्याचे दागिने आहेत घरोघरी जाऊन विकत आहे. आणि तिला ते थोडं खोटं वाटतं. ती म्हणते की काही बोलू नका, तुम्ही जावा इथून. म्हणजे अहो खरं सांगतो, बाजूलाच कंपनी होती, पहा तुम्ही, बंद झालेला आहे. तो तिचं डिस्क्रिप्शन देतो. असं बोलल्यानंतर ती स्त्री बघते की नाही नाही, आम्हाला हे काय खरेदी नाही करायची. तो म्हणतो बघून तर घ्या असं म्हणतो आणि तो चेन उघडतो आणि चेन उघडून तो तिला बॅग खोलून दाखवतो. त्याच्यामध्ये दागिने तिला असतात. आणि तुम्हाला माहित आहे बायका तशा हुशार असतात, त्यांना सोनं बघितल्या बघितल्या समजतं खरं आहे की खोटं आहे. म्हणजे असं लांब बघितलं, कानामध्ये छोटस काही घातलंय, पण बाई अशी बघते खोटं आहे. म्हणजे एवढं तिला शार्पनेस आहे सोनं बघण्यामध्ये. तर तिनं पीएचडीच केलेली आहे. जसं ती बॅग खोलते आणि ती पाहते, ती म्हणते सोनं आहे, ती म्हणते सोन्याचे दागिने. ती पटकरून म्हणते आत या. ती आत घेते. आत घेतल्यावर त्यानं ते बॉक्स जो आहे ते खोलतो, समोर ठेवतो आणि ती एवढी आश्चर्य करते कारण तिला जे दागिने हवे होते मुलीसाठी ते सगळे दागिने देतात. त्याची अराउंड कॉस्ट काहीतरी 15 लाख असते आणि तो म्हणतो की आम्ही 50% ऑफ मध्ये विका लागलोय आणि त्याची काहीतरी एक 6-1 लाख रुपये तो तिला सांगते. 50 आणि ते करून करून एक 6 लाख रुपये होतात आणि ती म्हणजे आम्हाला तुम्ही 6 लाख रुपये द्या. आणि हिच्याकडे फक्त 2 लाख रुपये आणि ती सगळे दागिने बघत आहे आणि ती त्याला म्हणते की काहीतरी करायला पाहिजे. चहा देते, कॉफी देते, काहीतरी लाडी गुडी त्याला लावते आणि मग कसं तरी करून ती जी किंमत आहे ती हळू 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 बरोबर 2 लाखापर्यंत आणते. आणि 2 लाखापर्यंत आणून ते सगळे दागिने त्याकडून 2 लाख रुपयाला घेते आणि मग ठेवते. संध्याकाळ होते, नवरा येतो घरी एकदम खुश, आंघोळ वगैरे करून गजरा वगैरे घालून रेडी असते ही. आल्या आल्या नवऱ्याला गरम गरम चहा आणि नवरा एकदम खुश. ती म्हणतो काहीतरी, नवरा म्हणतो आज गडबड दिसा लागली आहे आणि मग ते बसतो आणि मग बायको त्याला म्हणते की आज मी एक फार उत्तम गोष्ट केलेली आहे. आणि तो म्हणतो काय आहे ती? म्हणतो मला तुम्हाला सांगायची आहे पण त्याच्या अगोदर थांबा. ती आज जाते आणि हे सगळे सोन्याचे दागिन्याचे बॉक्स आणते आणि नवऱ्यासमोर आणून ठेवते. एक एक उघडावं लागतं आणि तो बघतो, तो इतका आश्चर्य होतो त्याला. म्हणतो हे काय? बोलते मी तुम्हाला म्हणते नाही, मी हे सगळे घेतलेले दागिने. म्हणतो कसे मिळाले तुला? कुठून मिळाले तुला? काय केलंस तू? म्हणजे मी आयडिया केली आणि असं असं झालेलं होतं. दुपारी एक माणूस आला आणि त्याला विकायचे होते, मी ते घेतले. तो 6 लाखालाच होता. मी कशा रीतीने त्याला पटवलं 2 लाख. सगळं नवरा ऐकतो. नवऱ्याला एवढं आश्चर्य होतं. तो म्हणतो किती चांगलं आहे. पण त्याच्या मनामध्ये शंका येते की एवढ्या कमी पैशामध्ये एवढे दागिने मिळू शकतात का? हे खरे आहेत की खोटे? ती बायको त्याच्याकडे बघते, एक लुक देते. मी बाई आहे, मला तुम्ही सोन्याविषयी सांगू नका. मला बघितल्या बघितल्या कळतं खरं आहे की खोटं आहे. हे खरंच आहे. तरी नवरा म्हणतो हो ठीक आहे ठीक आहे. पण त्याच्या मनामध्ये जी असं चलबिचल आहे ती बायको ओळखते. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको म्हणते चला जायचं आहे आपण. तिथे कुठे? आपल्या सोनाराकडे जाऊया. मग ती सगळे दागिने घेते आणि नवऱ्याला घेते आणि सोनाराकडे जाते. सोनाराकडे गेल्यावर सोनारा आपल्या ओळखीचाच आहे, त्याच्याजवळ दागिने ठेवते. दागिने ठेवल्यानंतर ही सगळे दागिने सोनार बघतो आणि म्हणतो हो हे सगळं सोनं आहे. ती नवऱ्याकडे बघते. हा मला सांगतोस
हाय का नाही, मी बाई आहे, मी ओळखू शकते दागिने कोणते असं म्हणाल्यानंतर बॉक्स बंद व्हायला चालू होतं आणि सोनार म्हणतो थांबा तपासून बघूया काय. आणि मग तो दागिना आत घेऊन जातो आणि तो तपासतो. खोटा असतं ना हो. काय झाला घोटाळा. का बरं घोटाळा. कारण तो सेल्समॅन काय विकायला आलेला. काय विकायला आलेला सेल्समॅन. सोनं. ह्या दोघांना काय हवं होतं. ह्या बाईनं काय खरेदी केलं. सोनं. नवऱ्याला काय दाखवलं. सोनं. सोनाराकडे काय घेऊन आले. सोनं. सोनं बघितल्यावर सोनार काय म्हणाला हे काय सोनच आहे. पण ज्या वेळेस तपासलं त्यावेळेस ते काय होतं खोटं. ज्या वेळेस सुवार्थ आपल्याकडे येते अहो येशू येशूच आहे. घेतला येशू, ठेवला येशू, गेला येशू, सगळं येशू येशूच चालू आहे. अहो ख्रिस्तीच नाव सगळं येशूच्या नावातच आहे. अहो ती मीटिंग बघा, अहो हे बघा, अहो सगळं येशू येशू आहे. पण जेव्हा तपासण्यात येतं तेव्हा समजतं की खोटं आहे. सैतान काय करतो. सैतान बिलकुल ही गोष्ट करतो. सुवार्तेमध्ये भेळ मिसळ. सगळे येशूच चालू आहे. हे काय वेगळं यांच्याकडं. आम्ही पण येशूच ऐकतोय लहानपणापासून जे ख्रिस्ती आहे आम्ही. आम्हाला शिकवणार का तुम्ही. सगळं येशू येशूच चालू आहे. येशूच्या नावामध्येच आहे सगळं. तपासल्यावर कळतं की खोटं आहे. आउटकम जो यायला पाहिजे सुवार्तेचा तो आउटकम येत नाहीये. काय येत आहे घोटाळा. जर समजा ती पोरगी इथे दागिने घालून नवऱ्याच्या घरी गेली असती आणि तिच्या सासून जर चेक केला असतं तर मोठा घोटाळा. फार जागृत राहायला पाहिजे. सुवार्ता ज्यावेळेस आपल्याकडे येते जी सांगण्यात येते काय चालू आहे. येशूची मीटिंग चालू आहे. काय चालू आहे. येशूची प्रार्थना चालू आहे. काय चालू आहे. येशूचा संदेश चालू आहे. सगळे येशूच्या नावामध्ये. पण तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला चाचपडायचंय. कारण पॉल काय म्हणतो बघा सुवार्ता कोणती आहे. याच गलती कराच्या पत्रामध्ये तो ही गोष्ट नमूद करतो बघा. गलती करास पत्र आता 3रा अध्याय त्यानं कोणती सुवार्ता सांगितली बघा. 3रा अध्याय 1लं वचन. हो वाचाल का कुणीतरी मोठ्यानं. बघू कसं वाचता तुम्ही. अहो बुद्धिहीन गलती करा ना. ओके बुद्धिहीन म्हणजे काय. बुद्धिहीन म्हणजे काय. बुद्धी नसलेले. बा बुद्धी नसलेले म्हणजे काय. मूर्ख. बार बुद्धिहीन मूर्ख. हा बेअक्कल. बेअक्कल कोण असतो. वेडा. हिंदी मध्ये पागल. बरा पागलांची जागा कुठे असते. हा हा बरोबर. पागल खाण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे व्हॉट पॉल इज सेइंग. पॉल म्हणतो अहो बुद्धिहीन गलती करा म्हणजे ही इज फ्रस्ट्रेटेड विथ देम. लिटरली फ्रस्ट्रेटेड विथ देम. तो म्हणतो की अहो निर्बुद्ध गलती करांनो काय केलं तुम्ही. मी जी सुवार्ता सांगितलेली त्याच्यामध्ये ह्या लोकांनी भेळ मिसळ केली. तुम्ही काय केलं बुद्धिहीन गलती करांनो. बी अवेअर. यानो हे लोक सुटलेत. मंडळांमध्ये घुसलेत. येशूच्या नावामध्ये संदेश येतोय. येशूच्या नावामध्ये सांगणं आहे. सगळे येशू येशू आहे. पारख करा नेमकं काय. तो म्हणतो मी जी सुवार्ता तुम्हाला सांगितली ती सुवार्ता नेमकी काय होती. तो म्हणतो जो ख्रिस्त मी तुम्हाला सांगितला तो काय होता. अहो निर्बुद्ध गलती करांनो जो वधस्तंभावर खेळला येशू येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवले होते त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली.
आता जेव्हा आपण हे वाचतो ना, दुसरा अध्याय जर गलती करास पत्रास तुम्ही वाचला, पहिल्या वचनापासून पुढे तुम्हाला दिसेल नेमकी घटना काय घडलेली आहे माहितीये का, की हे एक फार मोठं प्लॅन होता. हा प्लॅन काय होता बघा, ह्याचा संदर्भ बघा काय. ह्याचा संदर्भ हा आहे की पॉल आणि जो सिला आहे हे लोक गलती करास मंडळीची स्थापना करतात, येऊन त्या ठिकाणी गलती करास मंडळी प्रस्थापित करतात. बरनबा सॉरी, झालेली गोष्ट काय मग की हे लोक येरुशलेमला जाण्याच्या अगोदर येरुशलेमावरून काही लोक आले. आणि हे येरुशलेमावरून आले लोक कोण होते माहितीये का, जे लोक पेत्र, याकोब, योहान ह्या चर्चचे मेंबर होते. आणि ही जी मंडळी आहे येरुशलेममध्ये हिला माता मंडळी म्हटलं जायचं. आणि या मंडळीमधून काही लोक आले. हे लोक मेनली कोण होते, यहुदी मतानुसार असणारे लोक जे ख्रिस्ती झालेले. आणि ते लोक गलती या प्रांतात आले. गलती या प्रांत कोणाचा आहे, परराष्ट्रीय तुम्ही आणि मी. आणि मग हे लोक आले आणि हे लोकांनी बघितलं, वाव अच्छा पॉलानं चर्च प्रस्थापित केलंय, व्हेरी गुड. अच्छा बघितलं त्यांनी ह्या सगळ्या परराष्ट्रीयांकडे, म्हटलं ओके तुम्हाला पण पवित्र आत्मा मिळालाय, ठीक आहे, पण तुम्हाला माहित आहे तुमच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे. काय कमी आहे, तुमची सुनता व्हायला पाहिजे. तुमची काय व्हायला पाहिजे, तुमची सुनता व्हायला पाहिजे. आणि गलतीच्या लोकांनी सुनता करून घ्यायला सुरुवात केली आणि पॉलाचं डोकं फिरलं. पॉल म्हणतो कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आणि तुम्ही नाहक कर्मांकडे परत गेले. आणि त्याचं टाळकं फिरलेलं आहे. आणि म्हणून तो कुठल्या थराला गेलाय, अहो बुद्धिहीन गलती करांनो, तुम्हा पुढे जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त ठेवलेला त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली. प्रियांनो, तुमची संतुष्टता जर वधस्तंभावर खिळलेल्या येशूमध्ये नाही, तुम्हाला कोणीच संतुष्ट करू शकत नाही. तुमच्याकडे आज लोक येऊन जर जग आणि जगातले आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत येशूच्या नावामध्ये हे घ्या, चुकीचं आहे, खोट आहे. येशूच्या नावामध्ये येशू ख्रिस्तानं तुम्हाला दिलेलं सर्वात अद्भुत जर कोणती गोष्ट आहे ते आहे तारण. आणि त्या तारणामध्ये असणारी संतुष्टता. कालचा संदेश आठवा. काल बघा, गॉड ऑलवेज हॅव अ प्लॅन. जेव्हा मिस्रातून त्यांना बाहेर काढलं, मी तुम्हाला सांगितलं की फारो माग लागलाय आणि गॉड इज लिडिंग देम. समोर काय, समुद्र आहे. ओके, देवबापाचा प्लॅन काय असायला पाहिजे, ओके समुद्र आहे, काळजी करू नका, ए बाजूला ह्यांना जाऊ दे, माझे लोक आहेत. गॉड कॅन डू दॅट. असं करेल प्रभू? नाही करत. गॉड ऑलवेज वॉन्ट हिज पीपल टू बी डिपेंड ऑन हिम. सदैव त्याच्यावर निर्भर असावं. अहो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, निर्भरता तुमची त्याच्यावर असावी. सुवार्ता काय, सुवार्ता बिलकुल ही आहे की येशू ख्रिस्तामध्ये सांत्वन, येशू ख्रिस्तामध्ये आनंद, येशू ख्रिस्तामध्ये असणारं समाधान. काही लोक म्हणतात येशूचं ऐका, तुमचं खूप चांगलं होईल, तुम्हाला घर मिळेल, गाडी मिळेल, तुम्हाला नोकरी मिळेल, छोकरी मिळेल, तुमचं सगळं चांगलं होईल. रॉंग, रॉंग सुवार्ता. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहितीये का, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, माझ्या मागे येतेस, हो मला डोकं टेकायला जागा नाही, तुला काय देऊ मी. दिस इज हिज कॉल. सुवार्ता काय आहे, तर अरे माझ्याजवळ काय नाहीये, मी तुला काय देऊ. येशू ख्रिस्ताच्या माग जो येत आहे, मी तुला काय देऊ. मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. एक येऊन म्हणतो की आम्ही सगळं सोडलंय, तुझ्या मागवलंय, आम्हाला काय मिळेल. अरे आता एक्सपेक्ट नको करू, जेव्हा गौरवानं मी येईन तेव्हा बघू तुला काय काय मिळेल. तुझं लक्ष कुठं असावं, ख्रिस्ताच्या संतुष्टतेमध्ये. आणि पॉल तुम्हाला माहित आहे, पुन्हा एकदा 3रा अध्याय आणि 1लं वचन जोरात वाचा बरं. कोण वाचेल? 3रा अध्याय 1लं वचन, गलती करास पत्र. कोण वाचेल बरं? हा, बरं. कोणी भुरळ गाठली तुम्हाला? काय वर्णन करून ठेवलेलं तुमच्या समोर? वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. मित्रांनो, इथं जे मॉडर्न चर्चेस आहेत, मॉडर्न चर्चेस इथं फार मोठ्या प्रमाणात ढासळत आहेत. कारण जे वर्णन करून ठेवण्यात येत आहे तो वधस्तंभावर खेळला ख्रिस्त नसून
ते असं म्हणतात इट्स अ पार्ट ऑफ गॉस्पल. पण गॉस्पल हे आहे की जे प्रस्तुत करायला पाहिजे, जे समोर ठेवायला पाहिजे, जे सांगायला पाहिजे, तो वधस्तंभावर खेळला ख्रिस्त. कारण त्याच्यामध्येच तारण आहे, त्याच्यामध्येच सार्वकालिक जीवन आहे, त्याच्यामध्येच नीतिमत्व आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला आणि मला अनंत कालासाठी ठेवलेले आशीर्वाद आहेत. त्याच्यापासून जर तुमची नजर हटली आणि जग आणि जगातल्या गोष्टींकडे जर तुम्ही गेला, पण त्या येशूच्या नावामध्येच तुम्हाला ऑफर होत आहेत, तुम्ही सुवार्तेपासून भटकत आहात. रिमेंबर दिस. येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर खेळलेला आहे, त्याच्याविषयी पवित्र शास्त्र असं म्हणतं की मनुष्याने टाकलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, त्याला तुच्छ लेखित. आणि मग शास्त्रवचन असं म्हणतं की आम्ही त्याला मानलं नाही. का बरं? अरे कोण त्या वधस्तंभावर खेळल्या येशूवर विश्वास ठेवेल? कोण आहे तो? तुम्हाला मी सांगतो, एक असा व्यक्ती जो नग्न आहे, वधस्तंभावर आहे आणि टांगलेला आहे, त्याच्याविषयी असं बोलत, अरे तू मसीहा आहेस ना, स्वतःला पण वाचव, आम्हाला पण वाचव. कोण? जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलोय, आपण रोडवरून चाललेला असा कोण व्यक्ती आहे जो लटकलेला आहे, नग्न आहे, हातबल आहे, त्याकडे लोक बघतात तर म्हणतात हा जगाचा तारणारा आहे बरं का रे. कोण विश्वास ठेवेल? तुम्ही आज माझ्याकडे आलेला आहात, या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, मी टाय वगैरे घातलाय, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही वाव ह्याचं ऐकायला पाहिजे बरं का, ह्याचं नाव वगैरे झालंय. अरे हु विल लिसन टू हिम? कोण ऐकेल त्याचं? काय आहे त्याच्याकडं? तो जो चोर आहे, तो त्याच्यामध्ये काय बघत आहे जे इतरांनी नाही बघितलं? तो म्हणतो ज्या वेळेस तू गौरवाने त्यावेळेस माझी आठवण ठेव. वधस्तंभामध्ये असणारी तृप्तता तुम्ही आणि मी पाहणं आवश्यक आहे. सुवार्ता बिलकुल ती आहे जी आपण रोमकरासपत्र 5:6-10 मध्ये वाचतो. त्याच्याशिवाय निराळी सुवार्ता नाही. आणि तुम्हाला आणि मला जर सुवार्तेमध्ये स्थिर व्हायचंय, जर सुवार्तेच्या पादुका तुमच्या पायात असायला पाहिजेत, तर याद्वारेच असायला पाहिजे. म्हणजे काय होईल? जेव्हा तुम्ही या पादुका घालून उभं राहाल, जेव्हा तुम्ही पायामध्ये हे शूज घालाल, कितीही मोठं मोहाचं वार तुम्हाला लागू दे, तुम्ही नाही पडणार. मी आज ना इथं बसलेले प्रत्येक आई वडील, तुमची लेकरं लहान आहेत, मोठी आहेत, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एनकरेज करतो, तुम्हाला लेकरं होणार असतील, देवबाप तुमच्यावर कृपा करो की तुम्ही आपल्या लेकरांना या सुवार्तेमध्ये स्थिर करा. तुम्हाला मी सांगू का, असं बोलत होतो मी माझ्या मुलाला ना, कधीच मारा त्याला, शास्त्र वचनासाठी फटके मारा, आध्यात्मिकतेसाठी फटके मारा, त्याला डिसिप्लिन द्या घरामध्ये देवाच्या वचनासाठी. कारण सार्वकालिक जीवनामध्ये त्याला वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. यू शुड ऑलवेज बीन डिसिप्लिन विथ हिम अबाउट द स्क्रिप्चर. तुम्ही जगाच्या गोष्टींसाठी काय करता हा, आणि त्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे बरं का, तुम्ही स्वतः. मी एक जस्ट अनालाइज करत आहे एक गोष्ट, मला आणि माझ्या पत्नीला हे एकदम विलक्षण वाटतं की आपले 2 चॅनल आहेत सध्या युट्यूबला. ओके, एक आहे जो आपले मेसेजेस जातात युट्यूबवर, ओके, तो एक चॅनल आहे ज्याचं नाव माझं आहे आणि मग चर्चचं नाव, आणि एक आहे आपला चिल्ड्रन मिनिस्ट्रीचा. तर आता चिल्ड्रन मिनिस्ट्रीचा जो चॅनल आहे ना, तो आपण जस्ट आत्ताच लॉन्च केला. किती दिवस झाले? 14 डेज झाले. तुम्हाला माहित आहे माझे सबस्क्रायबर किती आहेत सध्या? कोण वॉच होतं? माझे सबस्क्रायबर किती आहेत माहिती आहे? 764. म्हणजे हे कधी झाले माहिती आहे? माझा चॅनल कधी आलेला आहे? खूप पहिला काढलेला होता. मला माहित, नंतर मिडल मी काही व्हिडिओज वगैरे टाकले नव्हते. रिसेंटली जेव्हा इफिस आपलं चालू झालं तेव्हापासून व्हिडिओज परत अपलोड होते. तर माझे आहेत किती सबस्क्रायबर? 7. आता दुर्दशा बघा काय. 14 डेज झाले लहान मुलांचं चॅनल आपण लॉन्च केलं. ओके, त्याचे सबस्क्रायबर किती आहेत सध्या? 59, 60 समजा, 760. माझ्यापेक्षा 8 कमी आहेत. दुर्दशा काय मी तुम्हाला सांगतो. दुर्दशा ही आहे की पेरेंट्स आहेत ना, पेरेंट्स आर रेडी टू गिव्ह टू आवर चिल्ड्रन.
का माहितीये का? त्यांना असं वाटतं की आमचं झालंय, आता लेकरांना मिळावं बाबा चांगलं. पण दुर्दशा ही आहे की पेरेंट्स तेवढे मुळावलेले नाहीयेत. त्यांना असं वाटतं की मुलांना मिळावं. आम्ही असेच राहतो. मुलांना काय करावं? पोरांसाठी बाबा करा. पोरांनो तुम्ही घ्या रे बाबांनो, चांगलं चांगला तुझ्यासाठी बघ रे बाबा, हे तू ऐक. पण परिस्थिती अशी आहे की मला ऐकायला पाहिजे. वी आर कॉलिंग आवर सेल्फ बिंग रायचियस. आमचं झालंय आता, आम्ही आता लढाई करायला शिकलोय. कसं लढायचं आता लेकरांचं आहे, लेकरांनी शिकावं लढाई करायला. म्हणून 15 दिवसात अरे 750च्या वर भारत. का बरं? लेकरांसाठी आहे, आमच्यासाठी आमचं झालंय आता, आम्ही आता लढाई करायला लागलोय. तुम्हाला माहित आहे, मी एकदा एक उदाहरण दिलेलं की आपण काय होतो माहित आहे का? एक छोटा पापी असतो, नंतर काय होतो? मोठा पापी होतो, मग अजून काय होतो? अजून मोठा पापी होतो, अजून काय होतं शेवटी? आदितला माहित आहे काय होतो? मॉन्स्टर. हा मॉन्स्टर काय करतो माहितीये का? शार्प होतो. कशामध्ये? पापामध्ये. कसं फसवायचं, कसं टाळाटाळ करायची, सगळं करू लागतो तो. आणि आपण तसे होतो. आपली इच्छा असते, तुम्ही बघा रे, तुम्ही करा रे, तुम्ही असं राहा. पण मी आय विल लाईक दॅट. बी अवेअर. डिसिप्लिन जेव्हा तुम्ही लेकरांना लावता त्यावेळेस तुम्ही स्वतः पण डिसिप्लिन असायला पाहिजे. चर्चला लवकर जावा पोरांनो. आणि मी आता उठलो, तयारी करायला लागलो. तुम्ही लवकर जा, तुम्ही लवकर करा, मी आरामात. नाही. डिसिप्लिन युअरसेल्फ फर्स्ट, देन टू युअर चिल्ड्रन. व्हेरी इम्पॉर्टंट. शांतीच्या पादुका पायी चढवा. हे चढवा रे पोरांनो. नाही, तुम्ही तुमची लेकरं तुम्हाला पाहू देताना म्हणत होती, वाव, सी माय फादर, सी माय मदर. जेव्हा मोठ्याच्या मोठं वादळ येतं, संकट येतात, त्रास होतो, अरे हलत नाहीत. दे आर फर्म. जो कोणी खोटा येतो, अरे ते हलत नाहीत. सी इफिशियन्स. तुम्हाला आठवलं प्रगटीकरणामध्ये इफिस करा, वाय गॉड अप्रिशिएट्स देम. देव बाप अप्रिशिएट का करतो त्यांना? त्यांनी काय केलं? त्यांनी ओळखलं. कुणाला ओळखलं? त्यांनी खोट्यांना ओळखलं. जे प्रेषित म्हणून आले पण प्रेषित, त्यांना त्यांनी काय केलं? लगेच ओळखलं. का? बिकॉज दे आर प्राऊड. आपलं सगळं एकत्र चाललंय बरं का. प्रगटीकरण एकत्र चाललंय, इफिस एकत्र चाललंय, एव्हरीथिंग टुगेदर. लगेच ओळखलं. ते म्हणाले की अरे हा खोटा आहे. का? कारण ते मुळावलेले आहेत. आणि मग तुमची लेकरं म्हणत आहेत की वाव, माझे पप्पा, माझी मम्मा असे कोणी आले ना, माझी मम्मी पारखते बरोबर आणि ती जाणते आणि म्हणते नाही हे खोटं आहे. आलेलं प्रत्येक सोनंच सोनं नाही आहे. मी मूर्खपणा नाही करणार. भले येशूचं नाव घेऊन यायला लागले, मी नाही हलणार. कारण का? मी सुवार्तेमध्ये मुळावलेले आहे. फ्रेंडनो, माझं एनकरेजमेंट आहे तुम्हाला, शांतीच्या सुवार्तेनं असलेल्या पादुका पायी चढवा. ही सुवार्ता घोटाळ्यात पाडणारी नाही, घोटाळा उघडकीस आणणारी आहे. ज्यावेळेस मोठं वादळ लागतं, हलणारे तुम्ही नाहीये. संकट येतं, तुम्ही हलणारे नाहीये, त्याला तोंड देणारे तुम्ही. या जगाच्या वासनांमध्ये, या जगाच्या कष्टामध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये तुम्ही हलणार नाही. कोणतंही दुःखाचं वारं तुम्हाला लागेल, तुम्ही ढळणार नाही. यू बी स्ट्रॉंग इनफ टू फेस इट. आणि तुम्हाला नाही, मला माझं सौंदर्य सुवार्तेमध्ये, नीतिमत्व मला सुवार्तेमधून मिळालंय, ख्रिस्ताच्या वधस्तंभातून मिळालंय, मी हलणार नाही. प्रियांनो, ही सुवार्ताच तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर सावरते. आणि माझी प्रभूचरणी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना आहे की कितीही मोठं दुःखाचं, क्लेशाचं वारं तुम्हाला लागो, पण जर सुवार्तेच्या पादुका तुमच्या पायी आहेत, तुम्ही हलणार नाही. बिकॉज यू आर इन द वॉर.
वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून तुम्ही स्थिर असणार. वाईट दिवस एव्हरी डे, एव्हरी टाइम, एव्हरी सेकंड. व्हॉट विल मेक यू फर्म? गॉस्पल ऑफ क्राइस्ट. गॉस्पल ऑफ क्राइस्ट स्टार्ट विथ द क्रॉस, एंड विथ द क्रॉस. कारण तोच वधस्तंभ तुमचा आणि माझा फोकस असला पाहिजे. बाकीचा अनेक येतील, अनेक जातील, पण पॉल तुमच्या आणि माझ्याविषयी म्हणावा, अरे हे लोक विश्वासू, यांनी ओळखलं येशू ख्रिस्त जो अप्रिशिएट करतो इफिसला, त्यांनी ओळखलं. आपल्याला पण त्यांना अप्रिशिएट करावं अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करू. दे बाप करो, या वचनाद्वारे तुम्हावर कृपा करो. डोळे बंद करू, प्रभू जवळ जाऊ, त्याला धन्यवाद देऊ. प्रभू देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो या संधीबद्दल. शांतीच्या सुवार्तेच्या पादुका पायी चढवा. आज प्रभू पुन्हा एकदा तू आम्हाला इन्करेज केलंस. सुवार्ता काय आहे तू आम्हाला समजावून सांगितलंस. तुझी दया केलीस. आम्ही देवा तुझे आभार मानतो. आमचा विश्वास वाढव आणि अधिकाधिक तुझं गौरव करण्यासाठी तू आमचा उपयोग करून घे. सर्व मान सन्मान आम्ही तुला देतो, कारण दे बापा हे तुझा आहे. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू आहे. आमेन.